भाजप आमदार नारायण कुचे यांच्या गाडीला अपघात. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारातील घटना. आमदार नारायण कुचे यांचे चालक, सुरक्षा रक्षक आणि सहकारी गंभीर जखमी. आमदार नारायण कुचे यांनी त्यांचे सहकारी छत्रपती संभाजीनगरवरून पंढरपूरला दर्शनासाठी जात असताना अपघाताची घटना. भारतीय जनता पार्टीचे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्या गाडीचा सोलापूर धुळे महामार्गावर जामखेड फाट्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आमदार नारायण कुचे हे छत्रपती संभाजीनगर येथून त्यांच्या निवासस्थानावरून पंढरपूरच्या दिशेने सकाळी ताफा घेऊन निघाले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात हा सकाळी 4:30 सुमारास झाला असल्याची माहिती आमदार नारायण कुचे यांनी प्रसार माध्यमांना दिली असून ज्या फॉर्च्युनर गाडीचा अपघात झाला त्या गाडीमध्ये आमदार नारायण कुचे हे नव्हते, मात्र त्यांचा बॉडीगार्ड व त्यांचे सहकारी तसेच ड्रायव्हर असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली. यामध्ये या तिघांनाही जबर मार लागला असून त्यांच्यावर जालना शहरातील कलावती हॉस्पिटल येथे सध्या उपचार सुरू आहेत. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी अपघातग्रस्त गाडीच्या पाठीमागे आमदार नारायण कुचे यांची दुसरी फॉर्च्युनर गाडी होती. यावेळी त्यांनी गाडीचा ताफा थांबवून अपघातग्रस्त गाडीच्या काचा फोडून जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी दिली. तर आमदार नारायण कुचे यांनी म्हटले की मतदारसंघातील नागरिकांच्या व पांडुरंगाच्या कृपेने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. हरी बोराडे, जी इंडिया 24 तास, जालना. सर, काही अपघात झाल्याची माहिती आहे. तुमच्याकडे कोण पेशंट ऍडमिट आहे, काय परिस्थिती त्यांची? सकाळी 4:57 आदरणीय कुचे साहेबांचा फोन आला. त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला असं कळलं. 3 पेशंट तात्काळ कलावती हॉस्पिटलला शिफ्ट झाले. त्यातले कोलते साहेब जे आहेत त्यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झालेला आहे आणि कुचे साहेबांचे जे बॉडीगार्ड आहेत सवडे साहेब त्यांचं राईट हिप डिसलोकेशन झालेलं आहे आणि छातीलाही मार लागला असल्यामुळं फुफ्साला मुक्का मार लागलेला आहे आणि पाचव्या फ्रॅक्चर आहे. त्यांचा जो ड्रायव्हर आहे कुबेर त्याच्या उजव्या गुडघ्याला मार लागलेला असून तिघांचीही तब्येत सध्या ठीक आहे. सध्या त्यांच्यावर व्यवस्थित उपचार चालू आहेत. सगळ्या तपासण्या चालू आहेत. योग्य ते उपचारानंतर आपल्याला पूर्णपणे माहिती देता येईल. काय नाव सर आपलं? माझं नाव डॉक्टर उमेश जाधव, ऑर्थोपेडिक सर्जन. सकाळी छत्रपती संभाजीनगरहून माझ्या रातच्या घरी होऊन मी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला निघालो आणि दरवर्षीप्रमाणे मी दिंड्याला आणि दर्शनाला जात असतो. त्याप्रमाणे मी निघालो तेव्हा जामखेड येथे आम्ही सगळे 7-8 गाड्या होत्या. नंतर एक आमचे कार्यकर्त्याचे मिसेस थांबल्या बदनापूरला. असं ठरलं की त्यांना आणायला माझी गाडी पाठवा. मग मी तिथे थांबलो आणि जामखेडचा टर्न आहे. मला वाटतं समोरून काहीतरी येत होतं. त्या टर्नवर त्याचा ब्रेक लागला का नाही लागला आणि ती गाडी जाऊन पलटी झाली. त्यात माझा बॉडीगार्ड, माझा ड्रायव्हर आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस आणि डॉ. कोलते पाटील जखमी. जेव्हा मला माहीत झालं तेव्हा 2 मिनिटात मी तिथे पळत गेलो. तर गाडीची अशी अवस्था झाली, फॉर्च्युनर गाडी होती. मला असं वाटलं क्षणभर ही माणसं, पण जेव्हा मी हॉस्पिटलला त्यांना हे बघितलं, मी काचा फोडल्या आणि त्यांना काढलं. हे बघा, हे असं. मग मीच उचललं, माझ्या दुसऱ्या गाडीत टाकलं. आमची गाडी होती आणि त्या गाडीत तिथं हॉस्पिटलला आणलं. आता माझं बॉडीगार्ड सवडे साहेब, जिल्हा सरचिटणीस कोलते पाटील आणि ड्रायव्हर आहे, त्यांच्यावर कलावती हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू. भगवान पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि मतदारसंघातल्या मतदार मायबापाच्या आशीर्वादामुळे मी सुखरूप आहे. माझ्या बॉडीगार्ड, माझा जिल्हा सरचिटणीस आणि माझा ड्रायव्हर ही बी चांगली होती, अशी मला पांडुरंगाची चरणी प्रार्थना आहे. आणि मला 100% खात्री, भगवान पांडुरंग माझ्या सगळ्या लोकांना आशीर्वाद देऊन चांगलं करते.